एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो. मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस का? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरू झाली. 5 स्टार हॉटेलच्या खरेदी प्रक्रियेतील निविदा, मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेनं केलेले आरोप, यानंतर शिरसाट यांच्यावर आणखी एक नवा आरोप झालाय. संजय शिरसाट यांनी शेंद्रा MIDCत जमीन घोटाळा केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. पाहूया. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. संजय शिरसाट यांच्यावर आणखी एक नवा आरोप झालाय. MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर नियम डावलून मुलाच्या नावे जागा घेतल्याचा आरोप केलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या शेंद्रा MIDCमध्ये संजय शिरसाट यांनी 6,09,40,200 रुपयांना जागा विकत घेतली. ही जागा ट्रक टर्मिनलसाठी राखीव होती असा दावा जलील यांनी केला. ही जागा रिझर्व्ह करून संजय शिरसाट यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या नावे खरेदी केल्याचं जलील यांनी म्हटलंय. जलील यांच्या मते कॅमिओ कंपनीत सिद्धांत शिरसाट, संजय शिरसाटांच्या पत्नी आणि भावे नावाचे व्यक्ती संचालक होते. शिरसाट यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये दाखवण्यात आलं. तरीही युको बँकेनं त्यांना 5,65,33,000चं कर्ज दिलं. सध्या शिरसाट यांच्या पत्नीच्या नावावर 12,56,33,000चं कर्ज आहे. युको बँक कोणत्या आधारावर, मग कोणी गॅरंटर झाले त्यांचे की ते 5.5 कोटी रुपयाचं लोन तुम्हाला मिळू शकतं का? तुम्ही विचार करा की 25 लाख तुमची वर्षाची इन्कम आहे, 5 कोटी रुपये तुम्हाला युको बँक देऊ शकतं का? मला काही होत नाही, मला काय करणार आहे, एकनाथ शिंदे माझे जवळचे आहे. तर याचे काही प्रश्न मी उपस्थित केलेले आहे की हे लँड फक्त आणि फक्त शिरसाट साहेबांच्या मुलाला देण्यासाठी ते रिझर्व्ह करण्यात आलेलं आहे. माझी तक्रार इंडस्ट्रीज असोसिएशनच्या विरोधासुद्धा आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की हे जे लँड त्यांनी घेतलेली आहे ते MIDC शेंद्राने ते लँडला ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ह केलं होतं. ते ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ह लँड होती, त्याला रिझर्व्ह करून ते शिरसाट साहेबांना देण्यात आलेलं आहे. जलील यांनी केलेल्या आरोपांवर संजय शिरसाट यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. शिरसाट यापूर्वी देखील मोठ्या वादात सापडले होते. छत्रपती संभाजीनगरमधल्या हॉटेल विट्स लिलाव प्रकरणात शिरसाट यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले. 110 कोटी किंमत असलेलं हॉटेल 67 कोटींना विकत घेतल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. शिरसाट यांच्याकडच्या इतक्या मोठ्या रकमेचा स्रोत काय, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर देखील गंभीर आरोप झाले. एका महिलेनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गंभीर आरोप केले. मात्र नंतर या महिलेनं सर्व आरोप मागे घेतले आणि हे वैयक्तिक प्रकरण असल्याचं सांगितलं. मंत्री झाल्यापासून संजय शिरसाट यांना त्या कारणानं सतत वादात सापडल्यात. यातले बहुतांश आरोप हे आर्थिक घोटाळ्याचे आहेत. या आरोपांना शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. मात्र शेंद्रा MIDCतील कथित गैरव्यवहार प्रकरणात शिरसाट यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो. मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस का? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.